खाण्यासाठी ब्राऊन ब्रेड आणि दूध हे काय आणलेलं आहे, ब्रेड, अंडी, दूध आणि केचप आणलेलं आहे. मस्तपैकी बघा ज्वारीची भाकरी आणि कर्दी म्हणजे काड बोलतो, आमच्या इकडे काड बोलतो त्याला, काड, वांग आणि टमाट्याची भाजी मस्तपैकी तयार आहे. पहिले हे सगळं जे आहे ते उचलून ठेवते, या सगळ्या वस्तू म्हणजे कसं एका हाती करायला लागेल, तोपर्यंत मिस्टर पण येतील आणि मग सगळी तयारी करायला चालू. पटपट पुऱ्या करून घेते. असं का ठेवले सांगू, कारण आता याच्यानंतर बेत असणार आहे, चिकन वड्याचा बेत असणार आहे. तो उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन तुमच्याशी. साफसफाई सगळी करून घेतली आणि बस भात करून घेतलाय आणि आता चिकन वड्याचा बेत आहे, तर कंटिन्यू. तर आता मी झाडांना पाणी वगैरे घालून घेते. आता द्राक्षांचं सीझन चालू झालं आहे, तर मस्तपैकी द्राक्ष आणि जी ती फळं आपण ज्या त्या सीझनमध्ये खाल्लं की बरं वाटतं थोडंसं. सीझन म्हणजे ऑल सीझन मिळतात सगळी फळं, पण ती थोडी वेगळी असतात आणि ही प्रत्येक सीझनची फळं वेगळी असतात. तर मस्तपैकी द्राक्ष आता मार्केटमध्ये आले, द्राक्ष, पेरू वगैरे आले, तर बरं वाटतं थोडं जरा असं, थोडं टाईमपास पण होतो आणि तेवढं आपल्याला मस्तपैकी एन्जॉय करायला.
तर आज बनवते मस्तपैकी 1 किलो चिकनचा बेत आणि ते पण एकदम गावरान पद्धतीने आणि जरा थोडी वेगळी पद्धत वापरणार आहे आज. म्हणजे पद्धत म्हणजे काय सेम तसंच असणार आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीने वाटून घेतलेलं आहे मी आणि एकदम गावच्या पद्धतीने. तर पाटा घेतला आहे पण त्याचा काय अजून मी शुभारंभ केलेला नाही आहे. तर टाईमच मिळत नाही तर काय करायचं. तर हे एकदम मालवणी पद्धतीने काय बनवते चिकन. म्हणजे मालवणी मसाला आहे तो विचारला 1 किलो कसा आहे तर 1200 रुपये बोलला मसालावाला. तर मी सॅम्पलसाठी थोडंसं असं घेऊन आले आणि खरंच छानच झाला होता चिकन. तर मी बघा गावच्या पद्धतीने लसूण ठेचून घेतले, त्याच्यानंतर हळद पावडर आणि मालवणी मसाला आणि त्याच्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं. हळद लावून धुवून घेते मी चिकन. म्हणजे कसं पूर्ण रक्त वगैरे जे काही आपले असतं ते पूर्ण चिकटपणा वगैरे सगळं निघून जातो त्याच्यामुळे. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर कलर तुम्ही पाहू शकता तर किती छान आला आहे तो कलर. आणि असा कलर आला की म्हणजे कसं एकदम मन पण प्रसन्न होतं आणि बघायला पण छान वाटतं. माऊ आमचा ओरडतो आहे, व्हिडिओला मी आवाज देते आता. आणि चांगलं मिक्स करून घेणार आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये मी वाटण ॲड करते. वाटण पहिलं फ्राय करून नाही घेतलं याच्यासाठी, कारण आपण वाटण पहिलंच चांगलं फ्राय करून भाजून घेतो आणि त्याच्यानंतर मिक्सरला वाटून घेतो. त्याच्यामुळे डबल म्हणजे कसं त्याची टेस्ट खराब होते. तर हे पण कसं छान होतं एकदम आणि एकदम गावच्या पद्धतीने. गावची लोकं पण बघा आणि असंच बनवतात ते. म्हणजे टेस्ट पण चांगली आणि आपलं चिकन खायला पण एकदम मजा येते. आणि खूप आवडलं, म्हणजे खूपच आवडलं घरातल्यांना हे चिकन. आणि आनंदाने सगळ्यांनी एन्जॉय केला. आम्ही खूप दिवसानंतर चिकन बनवलं होतं. देऊ ना. त्याच्या अगोदर मी झाकण ठेवून थोडा वेळ ठेवलं होतं, कारण ती क्लिप मिस झाली त्यासाठी सांगते. म्हणजे कसं पाणी सुटतंच त्याला चिकनला आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करायचं थोडं आणि परत झाकण ठेवून आपलं शिजून घ्यायचं. चवीपुरतं मीठ ॲड करायचं. आता हे मी बनवते, आता हे सूप बनवते. म्हणजे आमच्याकडे गावच्या पद्धतीने याला सांबारा बोलतात. गरम गरम सांबारा प्यायला मजाच येते. तर याच्यामध्ये कांदा आणि लसूण चांगलं मी काळसर असं करून घेतलं. त्याच्यानंतर हे चिकनची हड्डी ठेवलेली ती आणि त्याच्यानंतर मालवणी मसाला, हळद पावडर हे करून चांगलं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढं पाहिजे पाणी तेवढं ॲड करायचं, वाटण टाकायचं आणि लसूणच्या अख्ख्या पाकळ्या मी सोलून ह्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या आणि मस्तपैकी शिजून घ्यायचं. आणि गरम गरम 1-2 वाटी मस्तपैकी एन्जॉय करायच्या गरम गरम असतानाच. खूप माझ्या आईला खूपच आवडतं रस्सा असा. तर बस आता पाणी ॲड केलं आणि हे सगळं शिजून मग नंतर आम्ही दुपारी जेवायला बसणार. आणि बस आजचा व्हिडिओ एवढाच होता, कारण की कसं आता टाईमच मिळत नाही. जेवढा मला वेळ भेटतो मग मी त्याच्यामध्ये व्हिडिओ एडिट आणि शूट करायचं बघते.